स्वागतम सुस्वागतम। आत्ताच बिबट शीघ्र कृती दल अवसरी बुद्रुक गावडेवाडी उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे। गेटवर उपस्थित राहायचे। राष्ट्रीय सलोट सलोट अवसरी बुद्रुक बेस कैंप और रेस्क्यू टीम मेंबर आपके निर्देशन में आगे कार्रवाई शुरू करने का अनुमति चाहता हूँ। टीम के जय जवान। माननीय श्री अमोलजी सातपुते साहेब उपवना संरक्षक जुन्नर यांच्या शुभ हस्ते बिबट शीघ्र कृती दल अवसरी बुद्रुक गावडेवाडी पर्यावरण दिनाच्या औचित्य आणि उद्घाटन समारंभाचा सोहळा संपन्न झाला आहे। प्रसादगृह अवसरी बुद्रुक गावडेवाडी जे आपल्या उपलब्ध साहित्य आपण त्या बऱ्यापैकी ठेवलेलं आहे आणि जे काय आपल्याला आवश्यक आहे त्याची आपण डिमांड पण केलेली आहे। तर हे रेस्क्यू म्हणून आणि वृक्षपूजन संपन्न होत। त्यानंतर मान्यवरांनी सरपंच गावडे गावडेवाडी विजय गावडे यांना पोलीस पाटील अवसरी बुद्रुक त्यानंतर श्रीमती स्मिता बिबट संघर्ष हा एक नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याकडे बघितलं जात आहे आणि त्याच्यामधून विविध सोयी सुविधा आपण निर्माण करत असतो। ज्या ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये जात असते त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये एक वृक्ष आम्ही देतो आणि गडाडोंगरावरती वरपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं त्या ठिकाणी वरती नेणे शक्य नाही, वाहून नेणे शक्य नाही। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी जे खड्डे करून ती झाडं लावण्याचं काम करतात। अवसरी बुद्रुकचा जो हा कॅम्प आहे याचं भूमिपूजन माननीय प्रदीपदादांच्या हस्ते डिसेंबर महिन्यामध्ये झालं होतं आणि फक्त 6 महिन्यामध्ये हा प्रत्यक्षात कॅम्प कार्यान्वित झालेला आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम इथल्या सगळ्या ग्रामस्थांचं सगळं वनकर्मचाऱ्यांचं आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे बाकीची त्यांची काही जी ओळख असेल ते असेल, परंतु इथला बिबट्या ही या भागाची प्रमुख ओळख झालेली आहे आणि मानव बिबट संघर्ष म्हणण्यापेक्षा सहजीवनच आता अस्तित्वात आलेलं आहे। त्यामध्ये इथल्या सर्व ग्रामस्थ गावकरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील असतील, अमोलजी कोल्हे साहेब असतील, अतुलजी बेनके साहेब असतील आणि इतर अनेक लोकप्रतिनिधी आहेत।
की ज्यांचं सहकार्य योगदान शिवाजीराव आढळराव पाटील असतील तर यांचं सहकार्य योगदान अत्यंत मोलाचं राहिलेलं आहे आणि म्हणून हा संघर्ष अतिशय नियंत्रित पातळीवर राहिलेला आहे. आणि मागच्या 2 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुद्धा करतो आहोत, जे की लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये पूर्वी वेळ लागायचा. एखादी घटना घडल्यानंतर 2 तास लागायचे, 3 तास लागायचे वन कर्मचाऱ्यांना पोहोचायला. ती वेळ आता फक्त अर्ध्या तासावर 20 मिनिटावर आलेली आहे. आणि त्यामध्ये या ज्या बिबट बेस कॅम्प्स जे तयार केलेले आहेत शीघ्र कृती दलाचे, त्याचं फार मोठं योगदान आहे. सर्व पण गावडेवाडी या बेस कॅम्पचं वैशिष्ट्य हे आहे की हे बाकीचे जे होते तिथं जुनीच स्ट्रक्चर्स आपण म्हणजे जुने जे क्वार्टर्स वगैरे हे रिपेअर करून आपण ते वापरात आणले. परंतु हा एक अनोखा असा बेस कॅम्प आहे की इथं पूर्णपणे आपण नवीन स्ट्रक्चर सगळं उभा केलंय आणि सगळी नवीन यंत्रणा आपण या ठिकाणी उभा केलेली आहे. त्यामुळे हा आंबेगाव तालुक्यातला जो हा बेस कॅम्प आहे हा अतिशय नाविन्यपूर्ण झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं त्यासाठी मी परत एकदा आपल्याला आभार व्यक्त करतो. कॉलनी होणार आहे मोठी, 8-9 वन कर्मचारी तिथे राहणार आहेत, म्हणजे त्यांचं सुद्धा रीच या भागातल्या सगळ्या लोकांना राहणार आहे, लवकर ते उपलब्ध राहणार आहे. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. आपल्या या माझ्या उजव्या बाजूला जी काही जागा आहे उपलब्ध त्या ठिकाणी आपण एक सुसज्ज असं वन उद्यान पुढच्या काळामध्ये निर्माण करणार आहोत 1 ते 2 वर्षांमध्ये. एक वन उद्यान या ठिकाणी उभं करण्याचा पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून उभं राहील. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.